नमस्कार मित्रांनो, वेलकम टू डोडो व्लॉग्स. जसं तुम्ही टायटलमध्ये वाचलं आहे, सावंतवाडीमध्ये 2 BHK हा बंगलो सेलसाठी आहे. आणि बिफोर मी तुम्हाला बंगलो दाखवेन, आजूबाजूची जागा जरा मी तुम्हाला दाखवतो. तर ही 13 बंगल्यांची सोसायटी आहे मित्रांनो. समोर तुम्हाला गेट आणि रस्ता दिसतोय आणि गाड्या दिसत आहेत. राईट साईडला जर गेलं तर वेंगुर्ला आहे, हार्डली 30 मिनिट्सवरती. लेफ्ट साईडला जर गेला तर 2 मिनटावर राईट केला तर सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनवरून हार्डली 800 to 900 मीटर्सवरती आहे. 1 किलोमीटर तुम्ही धरू शकता. 13 बंगल्यांची प्रॉपर्टी आहे. एंटर केल्यानंतर लेफ्टला एक बंगला आहे, राईटला आहे. अजून पुढे आल्यानंतर हा दुसरा, इकडचा तिसरा चौथा. त्यानंतर इकडे असे लाईनीनी बंगलोज आहेत. आणि जो बंगला सेलला आहे मित्रांनो, तो बंगला आहे तो ब्लूवाला. ओके, आपण नक्कीच पुढे जाऊन बघू. ह्या साईडला पण लाईन आहे आणि पुढे जाऊन लेफ्टला गेल्यानंतर अजून तिकडे 4 बंगले आहेत. तर टोटल 13 बंगलोजची एकदम छान सुंदर छोटीशी अशी सोसायटी आहे. प्रपोज सोसायटी आहे रादर. तर मित्रांनो, आपण ह्या बंगल्यापाशी आलेलो आहे. हा आहे तो बंगला. बंगल्याचे ओनरही तिथे आलेले आहेत. आणि मुख्यतः आजपर्यंत कुठल्याही व्हिडिओमध्ये एखाद्या ओनरशी डिरेक्टली संपर्क साधला गेलेला नसेल कदाचित. मी तरी बघितलं नाही आहे. जे बंगला सेल्ससाठी आहे ती युजली ब्रोकरकडे वगैरे असतात. आज आपण डिरेक्टली ओनरशीच बोलतो आहे. मी तुम्हाला ओनरचाच कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे. ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. तर तुम्हाला बंगला आतमधून दाखवण्याच्या आधी मी जस्ट एक ग्लिम्स देतो आहे. बाहेर एवढी जागा आहे, छान स्वच्छ वगैरे केलेली आहे त्यांनी. आणि आता कदाचित ते कलर कामही करतात. ठीक आहे, आपण आता आतमधून बंगला बघूया. आपण ओनरशी गप्पा मारूया. ते कितीपर्यंत त्यांचं एक्सपेक्टेशन आहे, काय आहे आणि त्यांची जागा त्यांच्याचकडनं आपण माहिती करून घेऊया. ओके, चला तर आपण आतमध्ये जाऊया. माझं नाव संदीप तुंगे, मी मुंबईचा राहणारा ओल्डचा. आणि इथे सावंतवाडीला एक आपली प्रॉपर्टी असावी, एक छोटंसं घर असावं म्हणून हे साधारण 7-8 वर्षापूर्वी आम्ही एक छोटीशी प्रॉपर्टी बनवलेली होती. अच्छा. आणि ह्या प्रॉपर्टीचं विकण्याचं कारण म्हणजे आता सध्याचं जे आहे ते माझं इथे येणं जाणं जे आहे ते कोविडच्या नंतर फार कमी झालं. अच्छा. आपल्या वास्तूमध्ये सतत रहदारी व्हावी आणि आता इथे सध्या होत नाहीये. त्या कारणाने मुख्य कारण तेच आहे फक्त की आमचं येणं जाणं बंद झाल्यामुळे वास्तू तशीच पडून राहिलेली होती. म्हणून हे सेल आउट करतोय. बाकी ही जी तुम्हाला माडाची झाडं दिसत आहेत ही स्वतः आम्ही जेव्हा बंगला घेतलेला होता त्यावेळेस माझ्या मुलाने स्वतःहून हे झाडं लावलेली होती. एवढीशी रोपं होती ती. आणि त्याच्यानंतर मग आता ही एवढी मोठी झाले, नारळ वगैरे देखील लागतात यांना छानपैकी. हो. तसेच आंब्याची देखील झाडं आहेत आपली ही बाजूला. त्याला देखील छानसा आता मोहर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता ह्या वर्षी खूप आंबे भेटणारच आहेत. अच्छा, ही कंपाऊंडच्या बाहेरची जी झाडं आहेत ती प्रत्येकाची आपापली आहेत. आपापले कंपाऊंडच्या बाहेरचे ह्या 2 झाडं आपली आहेत. अच्छा. आणि त्याची देखभाल वगैरे संपूर्ण सगळं आपणच करतो. व्हेरी नाईस. त्याचे फळ देखील आपणच उपभोगतो. क्या बात आहे. आणि ह्या आपल्या पूर्ण बंगल्याचा एरिया जो आहे तो 3918 स्क्वेअर फीट आहे. म्हणजे साधारणपणे एक 3.6 गुंठे असं आहे. आणि आतलं हे जे बांधकाम आहे ते 2 BHK आहे. खाली हॉल, किचन आणि बेडरूम, वरती एक बेडरूम आणि एक छोटासा ओपन टेरेस आहे. ओके. याचं बांधकामाचं जे क्षेत्रफळ आहे ते 814 स्क्वेअर फीट आहे. टोटल कन्स्ट्रक्शन जे आहे ते 814 आहे. आणि हा पूर्ण प्लॉटचा एरिया 3918 आहे स्क्वेअर फीट. अच्छा. साधारण किती वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे ही? आपल्याला 8 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. 8 वर्ष. आणि जेव्हा कन्स्ट्रक्ट झालेलं तेव्हाच तुम्ही घेतलेलं? ह्याच्या म्हणजे हे आम्ही जेव्हा ह्याचा फक्त प्लॉटचा लेआउट काढलेला होता. सर्वात पहिली बुकिंग जी होती ती आपली होती. क्या बात आहे. आणि ते पण बरोबर महाशिवरात्रीच्या वेळेस आम्ही ही बुकिंग केलेली होती. पहिलं टोकन अमाऊंट जे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दिलेलं होतं. आणि याचं कन्स्ट्रक्शन चालू असताना देखील आम्ही इथे पूजा वगैरे करून गेलेलो आहे. म्हणजे वास्तूची पूजा वगैरे कन्स्ट्रक्शनच्या वेळेस देखील केली. तर अशी एक छोटीशी आहे माहिती याच्याबद्दलची. बाकी तुम्हाला आतून मी तुम्हाला दाखवतो. आणि थोडंसं कसं पावसामुळे आपल्याकडे कंटिन्यू हो पाऊस कोकणामध्ये बघायलाच नको. भरपूर
तर त्याच्यामुळे काय थोडासा शेवाळ आणि जरा कलर निघालेला होता, म्हणून मी म्हटलं बाबा आता जरा थेट व्यवस्थित एकदम छानपैकी करूया. त्याचं कलरचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि आता कलरचं काम देखील चालू झालेलं आहे. सोबतच तुम्हाला मी कलरचं काम देखील दाखवतो आणि प्रॉपर्टी देखील दाखवतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. चालेल, चला आपण आतमध्ये जाऊया मग. या आपल्या प्रॉपर्टीला छोटासा हा एक वरांडा आहे, जे आपल्या गावच्या प्रॉपर्टीला लागतोच, म्हणजे बाहेर बसायला वगैरे वगैरे. आणि इथे एक झोक्याची देखील आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. सुरुवातीला होता तो, नंतर तुटला आणि इथे छानसा झोका घेतला की एकदम इझिली होऊ शकतो. लहान पोरांना वगैरे बसून छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस. दरवाजा छान केला तुम्ही. दरवाजाची डिझाईन्स वगैरे आहेत. ओके ओके ओके. याचा देखील आता कलर काम चालू आहे. अच्छा, हा पण पॉलिश वगैरे करून ते चेंजेस होईल लुक, त्यानंतर परत दाखवेल मी तुम्हाला. ओके चेंज झाल्यावरती. आणि हा हॉल आहे आपला एंट्रन्स. दोन्ही साईडला व्हेंटिलेशनचं फार हे ठेवलेलं आहे, म्हणजे लक्ष देऊन केलेलं आहे काम, कारण व्हेंटिलेशन फार महत्वाचं असतं. बरोबर. त्याच्यामुळे हवा देखील पूर्ण पास होऊन जाते समोर समोर विंडोज. तर हे बिल्डरच्या डिझाईन मध्ये होतं का तुम्ही त्यांना? नाही, त्यांनी ऑलरेडी म्हणजे जो बिल्डर आहे वास्तुशास्त्राप्रमाणे त्यांनी पूर्णपणे एकदम खास करून लक्ष देऊन त्यांचे ऑलरेडी आधी एक 90 बंगलेस त्यांनी बांधलेले होते. तिकडचा सगळा एक्सपिरियन्स जो होता, जे लुक वाईज होते, त्यांनी ह्या इथेच्या प्रोजेक्ट मध्ये सगळे बाहेर काढले आणि त्यांनी सगळे एकदम प्रॉपर्टी एकदम छान असे बनवले. क्या बात. हे एंट्रन्स मारल्यावरती हा पहिले हॉल आहे आणि हॉल मधनच आपल्याला वरती जाण्यासाठी जिना आहे. हे आमचे गावडे साहेब आहेत, सध्या इकडे बळगाव मधले आपल्या गावात, त्यांनाच दिलेलं आहे पेंटिंगचं काम. नमस्कार. छान पैकी पेंटिंग करतात. क्या बात आहे. हे हॉल मधनं आल्यावरती हा छोटासा किचन आहे आपला. छोटासा मला नाही वाटत, हा छोटासा आहे, प्रॉपर आहे. म्हणजे किचनला देखील जनरली सगळीकडे तुम्हाला एकच विंडो दिसेल, या इथे देखील त्यांनी 2 विंडोज दिलेले आहेत की ज्याच्या कारण आतमध्ये गरमी किंवा आतमध्ये सफिस्टिकेशन न व्हावं. करेक्ट 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 करेक्ट. छोटासा मला वाटत नाही, प्रॉपर किचन व्यवस्थित. आतमध्ये कॉमन वाला. वा, वॉशरूम पण मोठं आहे, चांगलं. हे काम वगैरे तुम्ही तेव्हाच करून घेतलं का? तेव्हाच हे पूर्ण काम त्यावेळेस झालेलं आहे, मध्ये काम झालं नाही, कारण की कन्स्ट्रक्शन एवढं भारी होतं. नंतर आम्हाला काय करायची गरजच नाही भासली. बरोबर आहे. फक्त थोडासा कलरचा प्रॉब्लेम झालेला होता, कलर आपण काढत घेतोय. फ्लोरिंग वगैरे पण व्यवस्थित आहे, म्हणजे जे कोण घेतील त्यांना 1 रुपयाचा पण ह्याच्यामध्ये कारण की आता मी कलर काढतोच आहे. बरोबर. शेवाळ वगैरे जे लागलेलं होतं ते तर इंडिव्हिज्युअल हाऊसला ते एक्सपेक्टेड आहे की थोडासा होतच. हा आपला एक खालचा बेडरूम आहे. बरोबर. चालेल, आपण वरती जाऊया आता. अच्छा, इथे पण खिडकी दिली आहे का? येस. ग्रेट. ओके. राईट साइडला बेडरूम आहे. राईट साइडला बेडरूम आहे. सध्या खालचं सामान जरा इथे ठेवलं. हो बरोबर. अच्छा, हा मास्टर बेड आहे. हा मास्टर बेड आहे. ह्याला देखील अटॅच ओके इंग्लिश टॉयलेट आहे याच्यामध्ये. अच्छा. आणि खाली जो आहे तो इंडियन ठेवलेला आहे. बरं, म्हणजे एंड टू एंड सगळं कामच झालं, फक्त सामान घेऊन यायचं आणि राहायला चालू करायचं. क्या बात आहे. इथे देखील सेम परत 2 विंडो. अच्छा, ही फ्रेंच विंडो आहे इनफॅक्ट. फ्रेंच विंडो आहे. आणि ही एक ह्या साईडला आपण टेरेस साठी एक त्यांनी छोटा विंडो ठेवलेला आहे. अच्छा, म्हणजे टेरेस इकडून दिसतंय का? ओके. छोटा टेरेस आहे. क्या बात आहे. ही बेडरूम विथ अटॅच. खूप एअरी आणि खूप कम्फर्ट वाटतंय ऍक्च्युली. थोडस ओपन असल्यामुळे ना एकदम मोकळं मोकळं वाटतंय, छान वाटतंय एकदम. टेरेस वरचा तो व्ह्यू तुम्हाला अजून एकदम खूप छान. वा वा वा. खूप चांगला व्ह्यू येतोय तुमचा. हा आपला टेरेस.
म्हणजे संध्याकाळच्या वेळेस इथे जर खुर्ची टाकून बसला हा की खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. बरं झालं तुम्ही टाकी वरती घेतली ना याची. येस येस, याची टाकी जी आहे ती वरती ठेवलेली आहे, म्हणजे वरतून देखील म्हणजे खालचा काही त्रास नाही खाली आपल्याला. हा तेवढी जागा इथे व्यापली जाणार नाही. परफेक्ट. या साईडला जरा हा इकडचं ओपन प्लॉट आहे राईट. इथे काय या जे डेव्हलपर आहेत, जे विकासक आहेत ना, त्यांनी पूर्ण म्हणजे शासकीय दृष्टिकोनातून जे काही करायला लागतील त्या पूर्ण म्हणजे त्यांनी पूर्ण परिपक्वता केलेली आहे, म्हणजे कुठलेही बायलन्स नाही ठेवलेले आहे. म्हणजे आपली जी सोसायटी आहे, सोसायटीच्या हद्दीमध्ये एक ओपन प्लॉट असावा असं ग्रामपंचायतीचं एक सर्क्युलेट आहे. त्यांनी हा पूर्ण ओपन प्लॉट ठेवलेला आहे. आणि एक विहीर असते, ती विहीर देखील आपण बनवलेली आहे. कॉमन विहीर आहे आपली सोसायटीची. अच्छा, त्या साईडला आहे का? हा, ओके. कॉर्नरला विहीर आहे. आणि आपल्या बंगल्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा बंगला जो आहे ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे हा येणारा आपला मेन गेट पासून येणारा रोड आहे. बरोबर. हा इंटरनल आपल्या 4 बंगल्यांसाठी जो आहे तो हा इंटरनल रोड आहे. क्या बात. म्हणजे आपल्याला ही बाजू देखील ओपन आहे, ही देखील ओपन आहे, आणि हा ओपन प्लॉटची देखील बाजू ओपन आहे. म्हणजे तिन्ही बाजूनी पूर्णपणे आपल्याला ओपन स्पेस भेटलाय. फक्त एक बॅक साईड त्या साईडनी जी आहे ते एक आपले बंगला आहे. कॉर्नर पीसच झाला म्हणजे हा. येस, कॉर्नर पीस झालेला. जागा पण छान मस्त अशी मोठी वाटते. हे सगळं इथून ते आता कलर काम करतात ते एकदम सगळं इथून पण बाहेरून पण करतात ना कलर. येस, पूर्ण बाहेरून आणि आतून पूर्णपणे आपण कलर काम करतोय. म्हणजे ह्याचा लुक जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकदम चेंज झालेला दिसेल. फुल चेंज दिसेल. ग्रेट. तर 7/12 आणि डॉक्युमेंटेशनचं कसं आहे, म्हणजे कम्प्लिटली तुमच्याकडे आहे की अजून कोण ओनर वगैरे असं काय आहे का प्रॉपर्टी? नाही, ह्या प्रॉपर्टीचं एक ऍडव्हान्टेज मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आम्ही 2-3 ठिकाणी इथे आधी सर्वे केलेला होता. खूपसे प्रॉपर्टीज इकडे डेव्हलपर्स आहेत, पण ह्या प्रॉपर्टीचं एक म्हणजे डेव्हलपरनी अशी प्रोव्हिजन करून दिलेली आहे की ती आपल्याला 7/12 आपल्या नावावरती केलेलंच आहे, पण त्यांनी पूर्ण ह्या जागेचा FSI जो आहे ना तो देखील आपल्या नावावरती फिरवलेला आहे. म्हणजे भविष्यात जर मला अजून एक माळा चढवायचा असेल तर मला विकासकाकडे जाऊन मला कुठल्याही पद्धतीची त्याची परमिशन किंवा त्याची NOC घ्यायची गरजच नाही. ग्रामपंचायत आणि गव्हर्नमेंटच्या लिगल डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि मी इथे बांधकाम चालू करणार. म्हणजे हा एक मुख्य म्हणजे मेन जो आहे तो ऍडव्हान्टेज आपल्याला त्या विकासकांना भेटलेला आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीमध्ये इतर कोणाचाही काही हक्क किंवा कुठलाही काही नाहीये. म्हणजे प्रॉपर्टी सोल प्रॉपर्टी ही माझी आहे, मी इथे काही करू शकतो. इतर विकासकांमध्ये फ्युचर प्रॉस्पेक्टनी जर कोणाला Airbnb किंवा असं काही करायचं असेल थोडंसं वाढवून वगैरे अपार्ट फ्रॉम पर्सनल यूज तर ते इझिली करू शकतात वाढवून वगैरे. आपल्याकडे जे बाकीच्या सोसायटीज मध्ये जे प्रॉब्लेम होतो की विकासकाकडे जा, त्याच्याकडनं NOC आणा, मग पुढचं होईल, तर तसं काही नाहीये. अच्छा, ठीक आहे. प्रॉपर्टीवरती लोन वगैरे काय आहे का? हा, एक छोटस लोन आहे अबुधाबी बँकेचं, त्यावेळेस घेतलेलं, ते देखील संपतच आलेलं आहे. हा, म्हणजे ऑलमोस्ट ते 8 वर्ष झाली, म्हणजे त्यात काय अगदीच थोडंसं राहिलेलं असणार. क्लिअरच आहे, ते आपण करून देऊ. ओके. आता सगळ्यात महत्वाचा आणि आपले व्ह्युअर्स त्याच्यासाठी ज्या गोष्टीसाठी थांबलेले आहेत की बाबा एवढं सगळं प्रॉपर्टीचं चांगलं आहे, सगळी म्हणजे काहीच त्यांच्यामध्ये म्हणजे फ्लॉ दिसत नाहीये, प्रॉपर्टी खूप स्वच्छ आहे, खूप छान आहे, आता कलर कामही तुम्ही करताय. तर मुख्य प्रश्न आणि सगळ्यांना ज्या प्रश्नासाठी सगळे वेट करत असतीलच, तर तुम्ही त्याच्याविषयी काय तुमचे एक्सपेक्टेशन किंवा कसं काय तुम्ही? ऍक्च्युली कसं आहे की आपल्या इथे सध्याचं जे आहे तो मार्केट म्हणजे स्टेशन देखील जवळ आहे आणि बाकीच्या सर्व दृष्टिकोनातून जे नवीन डेव्हलपर्स येतात आहेत, नवीन जे डेव्हलप होत आहे त्यांचा साधारणपणे 50-55 वरती हा एरियाचा रेट चालू आहे. करेक्ट. परंतु काय आता आपली थोडीशी जुनी प्रॉपर्टी असल्यामुळे मी 45 पर्यंत, मी 45 लाखापर्यंत मी रेट कोट करतोय. पण ह्याच्यामध्ये एकच कंडिशन आहे की फक्त आपले फॅमिलियर्स हवे, म्हणजे कमर्शियल साठी मी देणार नाही आपली प्रॉपर्टी, फॅमिली साठीच फक्त मी प्रोव्हाइड करतो. आणि आपण बसल्यावरती आपण नेगोशिएट वर खाली ते नक्कीच. आणि ह्या लुक मध्ये आणि आता सेकंड लुक मध्ये पण तुम्हाला प्रॉपर्टी नक्कीच आपण ह्याच व्हिडिओला थोडं अपडेट करू नंतर पुढे प्रॉपर्टीचे अजून तुमचे येणारे फोटोज आणि हे सगळे. ठीक आहे, आपण एक बंगल्याला वॉक अराउंड देऊ
की बाहेरून जागा कशी हां तेवढं आपण करू. ठीक आहे, धन्यवाद एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल. ओके, तर आपण जरा बाहेर एक वॉक अराउंड घेऊया बंगल्याचा. किती स्पेस आहे, काय आहे, कसं काय दिसतंय आणि किती स्कोप आहे. माझ्या मते तरी इथे मला भरपूर स्कोप दिसतोय प्लांट्स लावायला. तुम्ही झाडं वगैरे, इनफॅक्ट स्विमिंग पूल वगैरे काढू शकतो का आपण इकडे? डेफिनेटली ना, छोटासा स्विमिंग पूल होऊन जाईल. आणि म्हणजे मिनी स्विमिंग पूल जे म्हणतात ना, ते देखील आहे. मला कारण जागा एवढी दिसते ना की कारण इकडे आमच्या बाजूला जे आहेत ना, तर कमळचा एक छोटासा हे देखील केलंय, तलावच बनवलेला आहे. ओके, छोटासा मिनी तलाव केलेला. ग्रेट. स्कोप खूप आहे. स्कोप जागा असल्यामुळे ना, आणि एनए प्रॉपर्टी त्याच्यामुळे तुम्हाला परमिशन वगैरेचं काय जास्ती सीन येणार नाहीये. ओके. आणि सोसायटी हा प्लॉट रेग्युलरली क्लीन करत असते, राईट? रेग्युलरली क्लीन होतात. आपल्या सोसायटीचं एक आहे की आपल्याला वर्षातून एक पूजा होते सोसायटीची, तर ती देखील खूप धामधुमात एकदम खूप छान पद्धतीने सगळ्यांचा एक मोठा गेट टुगेदर असतो. आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये पूर्ण क्लीन असते ही. आता माझ्या मते नेक्स्ट मंथला आहे, जानेवारी मध्ये पूजा असते. करेक्ट. ठीक आहे, आपण एक क्विक वॉक अराउंड घेऊया. अजून काही तुम्ही हिडन जेम्स असेल मला माहित नाही. डेफिनेटली आहे ना. मला एक काजूचं झाड दिसतंय खरं, मोहर पण आलेलं आहे. क्या बात आहे. इथे अक्षरशः खूप छान पैकी मोठ्या साईजचे जे आहे ते काजू लागलेले असतात. वा. आणि खूप भरलेला हा काजूचं झाड आहे. परत जाम देखील आहेत, काजू आहे, जाम आहे. हा मोठा झाड जो आहे तो जाम आहे, व्हाईट जाम येतात छानपैकी. आणि याच्याच बाजूला जो आहे तो चिकूचं झाड आहे. अरे वा. चिकू आता सध्या लागलेले आहेत. आमचा उपभोग पण घेऊन झालेला आहे त्याचा. क्या बात आहे. तुम्ही पाहू शकता, छोटे मोठे असे चिकूच लागलेले आहेत. सुंदर. त्याच्या त्या साईडला पण आहेत चिकू. चांगली आहे साईज. तो आता जवळजवळ बनत आलेला आहे. ग्रेट आहे, म्हणजे सफिशियंट स्पेस आहे मागच्या बाजूला वगैरे. पण असं पण नाही की एकदम गर्दी आहे किंवा टाचकटुचक वगैरे आहे, असं काहीच नाहीये. आणि गार्डनच्या थोडंसं एक बाहेरचे सामान जे असतात ते ठेवण्यासाठी हा असा एक छोटासा स्पेस देखील बनवून ठेवला. अरे वा, हे सगळ्यात महत्वाचं आहे ऍक्च्युली. इंडिव्हिज्युअल हाऊसला ते थोडं गरजेचं आहे ह्या गोष्टी करणं. म्हणजे शेतीसाठी लागणारे अवजार जेवढे पण आहेत गार्डनसाठी लागणारे, ते तुम्ही तिथे साईड बाहेरलाच ठेवू शकता. करेक्ट. म्हणजे बरं आहे, म्हणजे सगळ्या साईडनी तुम्ही विचार करून तसं करून घेतलेला होता. तसे एक कन्स्ट्रक्शन करून ठेवलेले. ग्रेट. चालेल, धन्यवाद एवढी सगळी खूप सुंदर आणि छान माहिती दिल्याबद्दल. तेवढा वेळ काढला तुम्ही 2 मिनिटं आपल्या व्ह्युअर्ससाठी. सो थँक्यू सो मच अँड आय विश यू ऑल दी बेस्ट तुमच्या डीलसाठी जे पण फ्युचर एंडेवर्स आहेत. ओके, आणि नक्कीच तुम्हाला आय होप की चांगला प्रतिसाद मिळेल. फोन येईलच तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये बंगल्याचे मी डिटेल्स टाकीनच आणि स्क्रीनवरती तुमचा नंबर पॉपअप होतोच आहे. सो ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. सी यू. बाय.